तो आजची प्रेस कॉन्फरन्सचा एकच विषय होता की आता विधानसभा इलेक्शनसाठी आपले महाराष्ट्र राज्यात विशेष करून SSR सुरू झालेला आहे. स्पेशल समरी रिव्हिजन याला म्हणतो. बेसिकली इलेक्शनसाठी मतदार यादीमध्ये जे अपडेशन आहे, नाव ॲड करणे आणि डिलीट करणे, एक कंटिन्युअस प्रक्रिया असते. म्हणजे दर पूर्ण वर्षभरात हे चालू राहतं. पण इलेक्शन जेव्हा होते, इलेक्शनसाठी एक विशेष मोहीम राबवली जाते, त्याला आपण म्हणतो SSR, स्पेशल समरी रिलीज. लोकसभाचे पूर्वीसुद्धा पूर्ण भारतात हे SSR झाला होता आणि दरवर्षी हे SSR होतं. आता यावर्षी झालेलं आहे, तरी पण आपले महाराष्ट्र राज्यात विधानसभा इलेक्शन नसल्यामुळे हे SSR परत एकदा झालेलं आहे. परत SSR सर्व्हिस विशेष करून विधानसभासाठी होत आहे. तर त्याचं जे शेड्यूल आहे ते तुम्ही लोकांना सर्क्युलेट करण्यात येत आहे. ते शेड्यूल पहिले हाऊस फ्लोर सर्वे होणार आहे, त्याच्यानंतर जे डिस्क्रिपन्सीज होती, जे नवीन लोक आहे 18 वर्षाचे वर, त्यांचे नाव ॲड केले जाणार आहे. त्यांचे डुप्लिकेट नाव आहे त्यांचे नाव डिलीट केले जाणार आहे. मॅट लोक आहे त्यांचे नाव डिलीट केले जाणार आहे. त्याच्यानंतर विशेष कॅम्पसुद्धा ठेवले जाणार आहे आणि त्याच्यानंतर निकाली काढण्याचा सुद्धा पिरियड राहणार आहे. लोकांना जर काही आक्षेप घ्यायचा आहे किंवा काही क्लेम्स ऑब्जेक्शन्स आहेत त्याच्यासुद्धा एक कार्यक्रम आहे ह्याच्यात. तो पूर्ण हे कार्यक्रम 25 जून ते 20 ऑगस्टपर्यंतचा आहे. ऑलमोस्ट 2 महिन्याचा कालावधीचा एक पूर्ण कार्यक्रम आहे. याच्यात डिटेल्ड जे कोणत्या तारखेला काय काय ॲक्टिव्हिटी होणार आहे ते सुद्धा याच्यात नमूद करण्यात आलेले इलेक्शन कमिशनमार्फत आणि त्याप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रभरात हे कार्यक्रम राबवला जाणार आहे. तो ह्याचे मुख्य उद्देश जे आहे ते 2-3 मुख्य उद्देश आहे. पहिला उद्देश तो हेच आहे की आपली जी मतदार यादी आहे ते अपडेट करायची आहे, ते प्युरिफाय करायची आहे. आता त्याचा बेसिक जे अर्थ आहे ते हेच आहे की जे नवीन वोटर्स आहेत, नव्याने 18 वर्षाचे वर जे नागरिक झालेले आहेत त्यांचं नाव ॲड करायचं आहे. जे लोक मॅच झालेले आहेत किंवा ज्यांचं नाव दुबार झालेलं आहे त्यांचं नाव डिलीट करायचं. थोडक्यात हे उद्देश असतात. तो हे एकदा आपण एक्सरसाइज केलेली सुद्धा आहे. लेकिन लोकसभा इलेक्शनमध्ये सुद्धा आपला जे एक्सपिरियन्स आहे की काही लोकांची तक्रार होती की त्यांचं नाव अगोदर होता यादीमध्ये नंतर डिलीट करण्यात आलं आहे किंवा काही लोकांचं डबल नाव होते ते चुकीने डिलीट झालेले आहे. त्यांच्याकडे वोटर कार्ड ID होते तरी पण त्यांचे नाव डिलीट झालेले आहे. ह्या प्रकारची बऱ्याच कंप्लेंटसुद्धा आली होती, सगळ्या ठिकाणी आली होती. तो ती सगळी कंप्लेंटसुद्धा आपल्याला दुरुस्त करायची आहे आणि त्याचा कंप्लायन्स करायचा आहे. ते सुद्धा हे आपल्या SSRचा मुख्य उद्देश आहे. तो पहिला तो हाऊस फ्लोर सर्वे होता. त्याच्यात यादी अपडेट करण्यामध्ये सर्वात मुख्य रोल BLOचा आहे. ज्या ठिकाणी BLOने चांगलं काम केलं आहे त्या ठिकाणी यादी अपडेटेड असतात, प्युरिफाईड असतात. मात्र ज्या ठिकाणी BLOने व्यवस्थित नाव ॲड नाही केले किंवा डिलीट नाही केले तेव्हाच हे तक्रार येत आहे. तो परत हाऊस फ्लोर सर्वे होत आहे. 25 जून ते 4 जुलैपर्यंतचा कालावधी आहे. हे कालावधी फार कमी कालावधी आहे कारण की ह्याच्या पूर्वी एक डिटेल हाऊस फ्लोर सर्वे झालेला आहे. तर ह्या कालावधीमध्ये फक्त जे नव्याने वोटर्स आहेत त्यांना जाऊन घरी जाऊन व्हेरीफाय करायचं आहे किंवा ज्या ठिकाणी तक्रार आली होती किंवा कंप्लेंट आली होती त्या ठिकाणी जाऊन व्हेरीफाय करायचं, कारण की सगळे घर कव्हर करणे तो शक्य आहे. ह्यानंतर विशेष कॅम्पसुद्धा ठेवले जाणार. यापूर्वीसुद्धा प्रशासनामार्फत कॅम्प ठेवले गेले होते. तर जसे शाळा आहे, कॉलेजेस आहेत, तिथे जे नव्याने वोटर झालेले आहेत त्यांना ॲड करायचं आहे. या व्यतिरिक्त जे विशेष पाडे, गाव किंवा एरियाज आहे शहरी भागात तिथे सुद्धा कॅम्प ठेवले जाणार आहे जेणेकरून कोणताही माणूस मतदार यादीपासून वंचित नाही राहिला. या प्रकारे मतदार यादी संदर्भात काम होणार आहे. आणि जे आपला अनुभव आहे लोकसभाचा ते असा अनुभव आहे की ग्रामीण भागात तक्रार फार कमी प्रमाणात. ग्रामीण भागात BLOने चांगला काम केलेलं आहे, यंत्रणा खूप सज्ज असतात. जे तक्रार आली होती ती मॅक्सिमम शहरी भागात आली, मॅक्सिमम शहरी भागाची तक्रार आली. तो ह्या कालावधीमध्ये आम्ही लोकांनी असं सुद्धा ठरवलं आहे की BLO तो त्यांचं काम करणारच आहे, त्या व्यतिरिक्त बाकी लोकांना सुद्धा इन्व्हॉल्व करायचं आहे. आता पॉलिटिकल पार्टीजची मीटिंगसुद्धा मी आजच घेतली आहे. त्यांना सुद्धा इन्व्हॉल्व करायचं आहे. त्यांना बऱ्यापैकी माहीत असतात की हे इश्यू आहे, याचं नाव वगळण्यात आलं आहे. त्यांच्या मार्फत सुद्धा खूप कंप्लेंट येतात. त्यांच्या मार्फत सुद्धा आपल्याला ही ॲक्टिव्हिटी करायची आहे. या व्यतिरिक्त शहरी भागामध्ये हाऊसिंग सोसायटीज असतात किंवा सिव्हिल सोसायटीज आहे, NGOज आहे, त्यांचे मार्फत सुद्धा आपल्याला जनजागृती करायची आहे आणि त्यांना सुद्धा इन्व्हॉल्व करायचं आहे. जे विविध घटक असतात त्यांच्या मार्फत सुद्धा हे रूपांतर पाहणी पावसायची आहे की जर त्यांचं नाव वगळण्यात आलेलं आहे तो नाव समाविष्ट करा.
तर त्याच्यासाठी फॉर्म भरावा लागेल. फॉर्म 6, 7, 8 आहे. बरेच मार्ग आहे. ऑनलाईन शहरी भागामध्ये लोक ऑनलाईनसुद्धा अर्ज करू शकतात किंवा BLOला देऊ शकतात किंवा तहसील ऑफिसमध्ये देऊ शकतात किंवा एका ठिकाणी जर जास्त डिमांड आहे तर त्या ठिकाणी कॅम्पसुद्धा लागतो आहे. तो शहरी भागात बाकी जे राशन दुकानदार आहेत त्यांनासुद्धा आम्ही इन्व्हॉल्व करणार आहे. तो ह्या प्रकारे फक्त BLOवर अवलंबून न राहता बाकी इतर मार्गाने सुद्धा आपल्याला चेक करायचं आहे की कोणताही माणूस वंचित नाही राहिला. तुम्ही लोकांच्या माध्यमातून जनजागृती करायची आणि लोकांना जागरूक करायचं आहे की ही जी ॲक्टिव्हिटी हे आता करतात. नेहमी काय होते की वोटिंगच्या दिवशी लोकांना लक्षात येतं की आमचं नाव इथे नाही आणि त्या दिवशी काहीच करता येत किंवा त्याचे 2-3 आठवड्यापूर्वीसुद्धा काही करता येत. ते नाव समाविष्ट करण्याचं काम आत्ताच करतात. तो हेच कालावधी आहे आणि आता सर्व लोकांना एक्सपिरियन्स आहेच, अनुभव आहे लोकसभा इलेक्शनचा. तो सर्वांच्या डोक्यात आहे की त्यांचं नाव कुठे होता आहे की नाही आहे या कुठे फॅमिली मेंबरचं नाव नाही आहे. तर आता त्यांनी तत्काळ फॉर्म भरून घ्यावे जेणेकरून त्यांचं नाव समाविष्ट करता येईल.